नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण आता पंक्च्युएट द फॉलोइंग या प्रश्नामधलं एक वाक्य बघणार आहोत. त्याला पंक्च्युएशन कसं द्यायचं. आता प्रश्न काय बघा. हुर्रा दे एक्सक्लेम्ड वी हॅव ओन. असं जर वाक्य आलेलं आहे तर या वाक्यामध्ये उद्गार आलेले आहेत. तो म्हणालाय की काय आपण जिंकलोय. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कधीही पंक्च्युएशन देताना सुरुवात कशी करायची, कॅपिटल न करायची. इथे काय म्हटलंय, हुर्रा. आता आपण कसं म्हणतो, हुर्रे. आपण आनंदी झाल्यावर बोलतो ना. जेव्हा आपण आनंदी होतो त्यावेळेस आपल्याला उद्गारवाचक चिन्ह देणं अत्यंत गरजेचं आहे शब्दाला. आणि इथे जोर दिला या शब्दावर, हुर्रे, म्हणून हे अवतरण चिन्हामध्ये येणार आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये. आता पुढे दे, ते काय म्हणाले, दे एक्सक्लेम्ड. हे जसंच्या तसं घ्यायचं, दे एक्सक्लेम्ड. आता दे एक्सक्लेम्ड, त्यानंतर त्यांनी थांबलंय, पॉज घेतलाय म्हणून तो कॉमा द्यायचा आहे. आता पुढे आपण काय करणार आहे, इथे वी, जेव्हाही कॉमा येतो त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा आपल्याला द्यायचा असतो. डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा आहे. आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा नंतर आपला पहिला शब्द हा काय कॅपिटल लेटरनं सुरू होतो, वी हॅव वोन. इथे फुल स्टॉप पहिला येणार आणि नंतर इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे सेंटेन्स पूर्ण करणार आहे. याचं उत्तर पण इथे दिले बघा, हुर्रा दे एक्सक्लेम वी हॅव वोन. तर अशा प्रकारे वाक्यांची प्रॅक्टिस करा. कोणतेही सेंटेन्स अडत असेल तर मला कमेंट करून विचारा.